नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. 5 राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अपेक्षित असे निकाल देखील लागलेले आहेत. पण त्यानंतर अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्यांनी राजकीय नभोमंडळ ते सातत्याने घोंगावत आहेत. मी खरंच सांगतो, मी ह्या 5ही निवडणुकीला फॉलोअप अजिबात केलं नाही कुठल्याच इलेक्शनला. कारण मी जे राजकीय विश्लेषण करतो आणि मी स्वतःला एक विश्लेषक करतो पण, आणि राजकीय रणनीतिकार आहे असं मला समजतो. त्यामुळे मी ह्या वेळेला ह्या 5ही निवडणुकीला जरा देखील फॉलोअप केलं नाही, कारण मला निकाल माहीत होते. दिल्ली, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, नंतर बिहार आणि आत्ता झालेल्या बंगाल आणि ह्या 5 राज्यातील निवडणुका, ह्या अगोदरच्या सर्व निवडणुकीचा गेल्या आणि 24ही लोकसभेची इलेक्शन याचा पॅटर्नचा मी सातत्यानं अभ्यास आणि विश्लेषण आणि त्याचा रिसर्च करताना मला माहीत होतं यावेळेला की ह्या वेळेला देखील बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 100पेक्षा कमी जागा भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयुक्त देणार, भाजपला 2/3 मेजॉरिटी देणार हे मला ठाऊक होतं. त्यामुळे मी ते निवडणूक अजिबात फॉलोअप केल्या नाहीत. ही लाट आली आहे, त्या तृणमूल काँग्रेसला प्रचंड जनतेचा पाठिंबा हे माहिती आहे. तामिळनाडूमध्ये DMK म्हणजे ती द्रविड मुनेत्र कळघमच्या चळवळीचं सर्व साम्राज्य आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांमध्ये केरळची लढत, याचं मी काही फॉलोअप केला नाही होता, कळलं की नाही. कारण मला रिझल्टचा अंदाज होता, मला माहीत होतं हे असेच आणि तसेच रिझल्ट आले देखील. त्यामुळे मी आज जो तुमच्याशी संवाद साधणार आहे ना, तो त्या निवडणुकीचं विश्लेषण मी काही करणार नाही. निकाल 1-2 मिनटात तुम्हाला ते झालेलं निकाल आणि मतदार किती झालं ते सांगणार, आणि मी पुढे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि अखंड हिंदुस्थानभर पसरलेले प्रादेशिक पक्ष ह्यांची भविष्यात कुठल्या रीतीने वाटचाल होणार आहे याचं एक थोडक्यात मी विवेचन करणार आहे. मित्रांनो, बंगालमधली म्हणजे या 5ही राज्यातील निवडणुकामध्ये केरळामध्ये कम्युनिस्टांची मक्तेदारी संपवून काँग्रेस आली. तामिळनाडूमध्ये पॉंडिचेरी एक छोटंसं केंद्रशासित प्रदेश, तिथे BJP आली. तृणमूल काँग्रेसचा पराभव करून इलेक्शन कमिशनने भारतीय जनता पक्षाला तिथे विजयी केलं बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. तामिळनाडूमध्ये आश्चर्यकारक निकाल लागले, ते म्हणजे द्रविड मुनेत्र कळघम म्हणजे द्रविडांच्या चळवळीमधनं जे 2 पक्ष तयार झाले होते, DMK द्रविड मुनेत्र कळघम आणि अण्णा DMK, हे आलटून पालटून तामिळनाडूवर यांची सत्ता सुरू असताना अभिनेता विजय याचा TVK हा पक्ष जवळजवळ त्यांनी बहुमत मिळवण्यात, तर त्याची मजल पहिल्याच प्रयत्नात गेली. हे एक आश्चर्यकारक अशी गोष्ट होती. ह्याचा मी विचार नव्हता केला. मला वाटलं होतं की स्टालिनच परत येईल असं मला वाटलं होतं. कारण स्टालिन हॅज प्रूव्ड हिमसेल्फ ॲज वन ऑफ द बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर पॉलिटिशियन इन द लास्ट 5 years असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे तिथे स्टालिनचंच DMK येईल असं मला वाटत होतं. पण ह्या बंगालमध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस हरणारे मला ठाऊक होतं, मी अगोदरच सांगितलं. कारण ही लढत तृणमूल काँग्रेसची नुसती काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर नव्हती. त्यांच्या जोडीला त्यांचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक साथीदार होता, तो म्हणजे इलेक्शन कमिशन हे त्यांचे साथीदार. यात 2 गोष्टी म्हणजे इलेक्शन कमिशनर आणि भारतीय जनता पक्ष विशेषतः यांच्याशी प्रखर लढत देऊन देखील त्यांना बऱ्यापैकी 40% मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचं मतदान आहे ते 40%चं आहे आणि काँग्रेसला आणि याला भारतीय जनता पक्षाला साधारण 43 पॉईंट काहीतरी वरती % झाले आणि दोघांच्या मिळालेल्या मतदानामध्ये फक्त 16 ते 17 लाखाचाच फरक आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनरनी एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावर उलथापालथ करून देखील इलेक्शन प्रोसेसमध्ये बेकायदेशीररित्या करून देखील तृणमूल काँग्रेसचं पर्सेंटेज 40%पर्यंतच्या खाली ते नेऊ शकले नाहीत. यावरून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जीची बंगालमधली राजकीय ताकद आपल्याला राजकीय ताकदीचा आपल्याला अंदाज येतो.
बरं ते जाऊ दे, मला त्या इलेक्शन रिझल्टमध्ये काही नाही ते अपेक्षित होता. भविष्यात काय होणार आहे याच्यामधनं काय गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. एक म्हणजे भारतीय नॅशनल काँग्रेस या पक्षाला दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी अजिबात थारा दिला नाही. त्यांना वाटत होतं की काँग्रेसला पर्याय म्हणजे तेच होतं. त्यांचं काय झालं ते तुम्ही बघताय. बेंगॉलमध्ये देखील सुरुवातीपासूनच आणि NDAमध्ये देखील ममता बॅनर्जी काँग्रेसला अजिबात थारा देत नव्हती आणि बेंगॉलमध्ये तर काँग्रेसने, पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेसने स्वतंत्र इलेक्शन लढवावं लागलं काँग्रेसला. एवढा राजकीय हेकेखोरपणा ममताकडे होता की माझ्याशिवाय मी एकट्याने निवडणूक जिंकू शकते. तीच गोष्ट तामिळनाडूमध्ये पण होती. म्हणजे AIDMKने BJP बरोबर हातमिळवणी केली, पण DMK सत्ताधारी DMKने मात्र आम्ही कोणाशी सत्तेत कोणाला सहभागी होऊ देणार नाही हे जाहीर केलेलं होतं. या निवडणुकीतनं एक गोष्ट पूर्ण सिद्ध झाली की प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यामध्ये किती प्रबळ असले तरी ते काँग्रेसला ह्यापुढे दुर्लक्षित करू शकणार नाहीत. ही एक सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट गोष्ट या निकालाने स्पष्ट झाली. कारण काँग्रेसने जसं मुंबईच्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये बघा ना, मी पण म्हणत होतो की काँग्रेसचं मुंबईमधलं स्थान महाराष्ट्रातलं संपलेलं आहे. तरी देखील इन्स्पाईट ऑफ दॅट काँग्रेस गॉट अबाउट 24 सीट्स इन मुंबई महानगरपालिका इलेक्शन. 24 का 25 जागा मिळाल्या ना. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की काँग्रेस नाही म्हटलं तरी त्यांचे मतदार हे देशभर आहेत आणि काँग्रेसच्या येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या मदतीशिवाय कुठल्याही प्रादेशिक राजकीय पक्षाला सत्तेच्या जवळपास जवळजवळ अशक्य होणार आहे. ही एक गोष्ट या निवडणुकांना 5 राज्यातील निवडणुकीने सिद्ध झालेली आहे. कळलं की नाही. तृणमूल काँग्रेस हा आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व प्रादेशिक पक्षांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन्ही शिवसेना असेल, मनसे असेल, नंतर तामिळनाडूमध्ये DMK अण्णा DMK असेल, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस असेल, दिल्लीमध्ये तो आप असेल, मध्य प्रदेश, बाकी सगळ्या म्हणजे राज्यांमध्ये प्रदेशांमध्ये जे बलवान सत्ता काबीज करून शकण्याची ज्यांची राजकीय ताकद आहे अशा प्रादेशिक पक्षांना काँग्रेसला पुरस्कर दूर ठेवता येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे येणाऱ्या भविष्यामध्ये. मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही. मी काँग्रेसच्या पॉलिटिकल आयडिओलॉजी मानत नाही. मी नेहरूंचा आणि इंदिरा गांधीचा फॅन असलो देखील त्यांची राजनीती मला अजिबात मान्य नाही, विथ सर्टन एक्सेप्शन्स. तरी देखील काँग्रेस हा एक सर्वव्यापी एकछत्री असा राजकीय पक्ष आहे आणि त्याचं येणाऱ्या काळामध्ये हे राजकीय महत्त्व वाढणार आहे. ही देखील सत्य घटना आहे. कळलं की नाही. ज्या रीतीने आज काँग्रेसला राहुल गांधी म्हणजे ज्या रीतीने ते हाताळत आहेत, ज्या रीतीने ते आंदोलनं करत आहेत, ज्या रीतीने ते स्वतःला प्रेझेंट करत आहेत, त्यामुळे येणारा काळ हा काँग्रेससाठी अतिशय चांगले रिझल्ट देणारा ठरणार आहे. हे देखील नक्की आहे. काँग्रेसला तामिळनाडूमध्ये 5 जागा मिळाल्या, मला वाटतं याच्यामध्ये बंगालमध्ये काहीच जागा मिळाल्या. तरी देखील इन्स्पाईट ऑफ दॅट एवढा मोठा पराभव त्यांचा तृणमूल काँग्रेस म्हणजे बंगालमध्ये झाला आहे. बिहारमध्ये त्यांना फक्त 6 का 7 जागा मिळाल्या, महाराष्ट्रामध्ये काय 16 जागा मिळाल्या. एवढं असूनही येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसशिवाय प्रादेशिक पक्षांना हात मिळवण्यासाठी, राजकीय तडजोड करण्यासाठी दुसरा कुठला पर्याय नाही. ही एक गोष्ट देखील खरी आहे. दुसरं असं की हे राजकीय पक्ष ह्या निवडणुकीने सिद्ध केलं की असं वाटलं की विजय जो TVK पक्षाचा विजय, अभिनेताला 106 जागा मिळाल्या आहेत आणि 107 जागा मिळाल्या आहेत. तो जवळजवळ सत्तेच्या परिघाच्या जवळ पोहोचलेला आहे आणि DMK चळवळ जी आहे ती सत्तेपासून आता पुढची 5 वर्ष नाही तर आलटून पालटून ते सत्ता उपभोगत त्यांना आता पुढची 5 वर्ष सत्तेशिवाय राहावं लागणार आहे. याचा अर्थ अनेक जाणकारांनी ह्याचं विश्लेषण करताना सांगितलं की ह्या सर्व निवडणुकांनी एक गोष्ट स्पष्ट केली की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व आता जवळजवळ संपण्यात जम आहे. मला ही गोष्ट ह्या विश्लेषकांची ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही. तामिळनाडूमध्ये DMK आणि AIDMKने मिळून देखील 100च्या जागा मिळाल्या आहेत. AIDMKला तर लीडरच नाही आहे. जयललिता राजकीय पटलावरनं गेल्यानंतर अण्णा DMKकडे नेतृत्वच नाही आहे. 2 गट आपापसात भांडत आहेत. इन्स्पाईट ऑफ त्यांना जवळ 56 जागा मिळाल्या आहेत. DMK स्टालिनचा 3रा क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे. काही 50 का 52 जागा मिळालेल्या आहेत. तरी देखील तिसरं जे पर्याय आलं ते BJP नाही आले. तिकडे रिजनल पार्टीज
परत सत्ता काबीज करते. विजयची जो पक्ष आहे तोच आता सत्ता, तो रिजनल, तो प्रादेशिक पक्ष आहे, त्याच्या हातातच सत्ता दिली आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची सत्ता नाकारण्यात आलेली आहे असं काही नाही आहे. कळलं की नाही? एकाच्या जागी दुसरा नवीन पर्याय चांगला दिसला लोकांना. जनतेचे प्रश्न हाती घेऊन जनतेला आवश्यक असणाऱ्या वेलफेअर योजना, सामाजिक वेलफेअर योजना, आर्थिक योजना घेऊन येणारा विजय हा लोकांचा तामिळनाडूमध्ये हिरो ठरला. त्यामुळे असं काही नाही आहे की प्रादेशिक राजकीय पक्ष संपले, असे काही कुठल्या प्रकारे अशा प्रकाराने पक्ष संपत नसतात. कळलं की नाही? आणि दुसरं असं एक विश्लेषण करताना राजकीय तज्ज्ञांनी असं म्हटलं आहे की आता यापुढे घराणेशाहीला म्हणजे DMKला डोळ्यासमोर धरून त्यांनी म्हटलं होतं की द्रविड मुन्नेत्र कळघम आणि DMKला लोकांनी नाकारल्यामुळे तिकडे नवीन नेतृत्व आल्यामुळे आता घराणेशाहीला मान्यता लोकांची मिळत नाही आहे, लोकमान्यता नाही आहे. असं काही नाही. लोकांनी घराणेशाहीला मान्यता जरी आता आपल्याला असं वाटत असलं तरी देखील जे राजकीय नेतृत्व असतं ते जर तडफदार असेल, ते जे जनताभावी असेल, जनतेत जाऊन काम करणारं असेल तर लोक तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या घराण्याचा आहे हे न पाहता लोक त्याला तो कोणाचा वारसदार आहे ह्याच्यावर काही त्याचं राजकीय कर्तृत्व ठरवत नाही. लोकांना काम करणारा, त्यांच्यामध्ये मिसळणारा, त्यांच्यासाठी झटणारा नेता हवा असतो. तो विजय त्यांना दिसला. कळलं की नाही? त्यामुळे ह्या निवडणुकीच्या दरम्यान ही विरोधी पक्षांची अशी अवस्था झालेली आहे आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे असं वाटतंय. ते स्वाभाविकच आहे. पण येणाऱ्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांना देखील काँग्रेसला पर्याय ठरवू शकण्याची जी त्यांची पॉलिसी होती की आमच्या राज्यामध्ये काँग्रेसला आम्ही स्थान नाही देणार, आम्हीच तिथे राज्य करणार, ती परिस्थिती पुढील 10-15 वर्ष तरी ते राखू शकणार नाहीत. काँग्रेसच्या सहकार्याशिवाय भारतात पसरलेले हे प्रादेशिक राजकीय पक्ष पुढे जाऊ शकणार नाही. ही एक सत्य घटना आहे. आता विचार केलात तर तुम्ही भारतीय जनता पक्षाचा, मी माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये सातत्याने सांगतोय आणि आज परत अत्यंत जबाबदारीने आय एम रेडी टू टेक द ओनरशिप ऑफ माय स्टेटमेंट की पुढच्या 2034 आणि 35च्या दरम्यान पुढील 7-8 वर्षामध्ये अशा काही राजकीय घटना घडतील. मी ज्योतिष नाही सांगत आहे, मी राजकीय विश्लेषण करतोय. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पेरेंट ऑर्गनायझेशन, पितृसंस्था RSSचं भारतातलं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आलेलं असेल हे मी तुम्हाला नक्की सांगतो. कारण आता जे काही दिसतंय आपल्याला, त्यांनी इलेक्शन कमिशनर, न्यायपालिका, ब्युरोक्रासी यांना सर्वांना आपल्या खिशात जरी टाकलेलं असलं, म्हणजे EDचा वापर करून, इन्कम टॅक्सचा वापर करून, पोलीस यंत्रणेचा वापर केले, हे जास्त दिवस नाही चालणार. कारण कसं आहे, भारतीय जनता ही जसं नेपाळमध्ये रस्त्यावर येऊन त्यांनी सत्ता काबीज केली, ती मेंटॅलिटी, तो माइंडसेटअप भारतीय जनतेचा कधी नव्हतानी नाही. पुराण काळापासून रामाला यावं लागलं इथं, कळलं की नाही? श्रीकृष्णाला यावं लागलं. जेव्हा लीडर दिसला तेव्हा त्याच्यामागे जनता गेलेली आहे, कळलं? तसंच आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पण बघा, राजे जे आले, जे कर्तबगार राजे आले, नेता आले, राजे आले म्हणजे नेता आला, त्याच्या कर्तृत्वाच्या मागे जनता उभी राहिली. आत्ताच्या काळात बघितलं तर जेवढी मोगलाई वाढलेली असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखे नेतृत्व म्हणजे नेते तयार झाले, जे जनतेत गेले, जनतेच्या कल्याणासाठी झिजले, अशा नेत्यांच्या मागे जनता उभी राहिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये तेच झालं. महात्मा गांधी काय, लोकमान्य टिळक काय, पंडित जवाहरलाल नेहरू काय, काँग्रेसचे समस्त इतर नेते, जयप्रकाश नारायण काय, हे जनतेसाठी, लालबहादूर शास्त्री काय, हे जनतेमध्ये गेले, जनतेसाठी त्यांनी सर्व आपलं जीवन समर्पण केलं, त्यांच्या मागे जनता उभी राहिली. त्यामुळे आता जे काही चाललं आहे ना, हे भारतीय जनता पक्षाचं आहे, हे फार काळ टिकणार नाही, मी आशावादी आहे. त्यामुळे ह्यांचं जे काही चाललं आहे की आम्ही दमनशाही करून, पोलीस यंत्रणा वापरून, ED वापरून, लोकांचे हक्क काढून घेऊन आम्हाला आमच्याबरोबर आहे त्यांनाच फक्त मतदानाचा हक्क देऊन आम्ही भविष्यात कायम राज्य करू, ही या अशा मूर्खांच्या नंदनवनात जर भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आणि RSS असतील तर त्यांच्यासारखे मूर्ख तेच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी आता की भारतीय जनतेचा माइंडसेट आहे तो नेत्याच्या मागे जाण्याचा आहे. ते स्वतःहून रस्त्यावर येऊन काही करणार नाही. पण एखादा नेता जर आपल्यासाठी रस्त्यावर आपल्या प्राणांची आहुती देण्यास तयार आहे असा नेता जर दिसला तर जनता म्हणजे हर कदम त्याच्याबरोबर राहणार, त्याच्यासाठी प्राण द्यायला पण ती तयार होते.
असा भारताचा राजकीय इतिहास आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय झालं आहे, आपल्याला इतर देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड ह्या देशामध्ये लोकांनी आंदोलनं करून हे त्यांचे हक्क मिळवलेले आहेत, लोकशाहीतील हक्क मिळवले आहेत. भारतात तसं नाही झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारख्या महामानवाने आपल्याला त्यांनी स्वतःच्या हस्ते कॉन्स्टिट्यूशन लिहिली आणि आपल्याला कल्पना नसलेले हक्क आपल्याला त्यांनी दिले, घटनेत नमूद करून आपल्याला दिले. त्यामुळे एखादी गोष्ट फुकट मिळाली, काही न करता मिळाली की त्याची किंमत त्या क्षणाला कळत नाही. आज आपला जो मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे त्याची किंमत आज जनतेला कळत नाही आहे, पण ती येणाऱ्या काळामध्ये नक्की कळणार आहे. लक्षात आलं ना, आपल्याला सगळं न मागता मिळालं आहे. मतदानाचा हक्क मिळाला, महिलांना मतदानाचा हक्क मिळाला, आपल्याला फ्रीडम टू स्पीच मिळालं, राईट टू प्रॉपर्टी मिळाला. हे सगळे हक्क आपल्याला भारतीय जनतेला कसल्याही प्रकारच्या आंदोलनाशिवाय आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते नमूद केले म्हणून ते आपल्याला हक्क मिळाले. त्यामुळे ते काढून घेत आहे ह्याचं महत्त्व भारतीय जनता पक्ष या नाना कुलप्त्या करून मतदानासारखा हक्क देखील आपल्याकडनं काढून घेते आहे. याचे परिणाम राजकीय काय होणार आहे याची कल्पना भारतीय माइंडसेटला, भारतीय जनतेला नाही आहे. कारण ते त्यांना श्रमाशिवाय, कष्टाशिवाय मिळालेले अधिकार आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये जसं ह्यांची दमनशाही वाढत जाईल तसतसं हे काढून घेतलेले अधिकारांचं महत्त्व किती होतं आहे हे आपल्या भारतीय जनतेला कळणार आहे. आणि त्याच दरम्यान एखादा नेता जो जनतेत नाही येईल किंवा जनताभूमिक नेतृत्व देणारा असा एखादा नेता पुढे येईल, तो कोणी असू शकेल. त्या नेत्याचं आता जे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आहेत त्यांच्यापैकी एक असेल किंवा एखादं नवीन नेतृत्व पुढे येईल आणि तो जनतेसाठी प्राण द्यायला देखील तयार होईल. त्यावेळेला अखंड भारतीय जनता त्याच्या मागे त्याच्यासाठी रस्त्यावर उभी राहणार आहे. आणि मग बघा, या भारतीय जनता पक्ष RSSला सळो की पळो जनता करून सोडेल. आणि त्याच्याच बेसिसवर मी तुम्हाला म्हटलं आहे की 2034 ते 35च्या दरम्यान बघा, ह्या दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं अस्तित्व जवळजवळ संपल्यात जमा होईल असा तो काळ असेल. आणि भारतीय जनता जी आहे ती देखील या लढाईतनं सोलून सुखून निघेल. आणि कारण म्हणजे आता जे आपल्या देशामध्ये चाललं आहे, 1975 साली आपण इमर्जन्सीचा अनुभव घेतला, त्यातनं पण आपण धडा शिकलो नाही. कळलं की नाही, लोकशाहीसाठी आज आपल्या 50 वर्षांनी त्याच प्रकारचं संकट आपल्यावर आलं आहे. कळलं की नाही. पण लोकशाही जी परिपक्व होण्याची, हे मला असं वाटतं की लोकशाही परिपक्व होण्याची ही एक प्रक्रिया आहे जी 1975 साली एक टेस्ट आली, युनिट टेस्ट आली, आता ही दुसरी युनिट टेस्ट आली आहे. या परीक्षेत देखील येणाऱ्या काळामध्ये आपण डेफिनेटली भारतीय जनमानस आहे त्याच्यामध्ये चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होणार आहे असा मला आत्मविश्वास आहे. आणि हे होत असताना ह्याच्यासाठी जे कारणीभूत ठरलेले आहेत, म्हणजे आता भारतीय जनता पक्षाची जी राक्षसी राजवट आहे नाही, ह्याला काही अंत नाही, याच्यामध्ये कसला विचार नाही आहे. ह्याला हे फक्त सत्ता पिपासू आणि पिळवणूक करणारे अशा लोकांचा हा एक राजकीय संच आहे, ज्याने एक निवडणूक यंत्रणा तयार केलेली आहे, दमनशाहीचा उपयोग करून निवडणूक यंत्रणा तयार केली आहे. आणि साधं तत्व आहे की तुम्ही आमच्याबरोबर असाल तरच अस्तित्वात राहाल, आमच्या विरुद्ध गेलात तर आम्ही ते अस्तित्व मानण्यास तयार नाही. तुमचे असलेले तुम्ही मतदान करायचं तर फक्त आम्हाला आणि आम्हालाच करायचं आहे. तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमची नावं मतदान काढून तुमचा राईट टू वोट हा अधिकार आम्ही काढून घेणार. पण जसजसा काळ निघून पुढे जाईल तसं लोकांना देखील ह्याचं महत्त्व, मतदानाचं महत्त्व, राईट टू वोटचं महत्त्व कळेल. त्यामुळे मी निश्चिंत आहे. कळलं की नाही. आणि ह्या वयात देखील माझ्यातलं लढा उभारण्यात जराही कमी झालेलं नाही. येऊ पाहणाऱ्या सर्व काळामध्ये या लढाईत मी म्हणजे हिरारीने भाग घेणारच आहे. कळलं की नाही. त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की भारतीयात असलेले सर्व प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व देखील राहणार आहे, घराणेशाहीचं देखील अस्तित्व इथे राहणार आहे. पण जनतेतनं येणारं नेतृत्वाला आता ह्या पुढील काळात कोणी रोखू शकणार नाही. जो नेता, मग तो घराणेशाहीतला असेल किंवा सामान्य जनतेमधनं आलेला असेल, जनताभिमुख नेतृत्व देणारा, जनतेमध्ये राहणारा, जनतेशी समरस होणारा, राजकीय सामाजिकदृष्ट्या समरस होणारा असं जे नेतृत्व असेल आणि जनतेसाठीच कार्य करणारं असेल, अशा नेत्याच्या मागे भारतातली जनता रस्त्यावर येणार ही काळ्या दगडावरची, परत सांगतो, ही पांढरी रेषा आहे. बघूया. आशावादी आहे मी. माझ्याप्रमाणे तुम्ही पण आशावादी असाल. मी जे काय बोललो हे जर तुम्हाला आवडलं असेल तर न चुकता माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रला सबस्क्राईब करा, जो विनामूल्य आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, तो शेअर करा तुमच्या मित्रमंडळी आणि कलिग्सबरोबर. आणि जसं नेहमीप्रमाणे मी सांगतो, मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे sadgurukamat.blogspot.com, माझं जे एक्सचं पेज आहे तिथे मी निरनिराळी मतं मांडत असतो, त्याला पण भेट द्या. आणि नेहमीप्रमाणे सांगतो की छातीटोकपणे सांगा की
मी मराठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मराठी बोला आणि मराठीचा आग्रह धरा. प्लीज 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 टेक केअर.